विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी शिर्डी न्यूज 24। निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद। साई तत्व अगरबत्ती सुगंध शिरडी की, हर खुशबू में बसती है कृपा साई जी की। साई तत्व अगरबत्ती हर दिल की है पुकार, साई का प्यार अपार। ओम साईराम। माझ्या बाबांच्या दारी यावर्षीही मांडलाय एक भला मोठा सोहळा। ऐका तर खरं, 32 वर्ष अखंड चाललेला श्री साई सच्चरित पारायण सोहळा शिर्डी नगरीत, तेही श्री साईनाथांच्या साक्षीनं। भाग्य तर दुसरं ते कोणतं? तारीख लक्षात ठेवा, 13 ते 21 ऑगस्ट 2026। ठिकाण साई आश्रम नंबर 1, 1000 रूम शिर्डी। श्री साई सच्चरित हातात, श्री साई मनात आणि ओठांवर एकच नाम। या आणि अनुभवा ही पर्वणी दररोज नाही, नुसतं ऐकून नका जाऊ, नाव नोंदवा। www.saiParayan.org वर आत्ताच नोंदणी करा आणि या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हा। आपली नोंदणी झाली याची खात्री करून घ्या, अथवा व्हॉट्सॲप नंबरवर ओम साई राम पाठवा। झालं, चला तर मग श्री साई सच्चरित वाचूया, श्री साईंना अनुभवूया। आम्ही तुमची वाट पाहतोय। बोला ओम साईराम। पुन्हा नाशिक जे रेल्वेचा मार्ग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या गोल्डन ट्रायंगलच्या दृष्टीनं। पुन्हा नाशिक मुंबई हा गोल्डन ट्रायंगल आहे, देशातला विकसित होणारा एक महत्त्वाचा असा तो कालखंड, तो भाग आहे। असं असताना ज्यावेळेस पुन्हा नाशिकचे रेल्वे मार्ग आखला जातो आहे त्यावेळेस त्यामध्ये काम झालेलं आहे, त्याचं पूर्णपणे भूसंपादनाकरताचं मोठं काम झालेलं आहे। जवळजवळ 600 कोटी रुपये त्यामध्ये वाटण्यात आलेले आहे। असं असताना तो रद्द होतो कसा, ही मोठी शंका आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। आपल्या सगळ्यांच्या विकासाला चालना देणार आहे, शिर्डीपासून सुद्धा दूर आहे असं नाहीये, शिर्डीला सुद्धा अत्यंत जवळून जाणार आहे, योग्य सुरक्षित अंतरापासून जाणार आहे। आणि हे सगळं असताना मात्र तो थांबवला का जातो? जीएमआरटीचं कारण सांगितलं जातं। ज्यावेळेस तुम्ही 600 कोटी रुपये भूसंपादनासाठी वाटता त्यावेळेस जीएमआरटी पाहिली नव्हती का तुम्ही? सगळं पाहिलेलं होतं। असं मला असं वाटतं की आतमध्ये काहीतरी राजकारण केलं जातं आहे आणि दुर्दैवी आहे आपल्या विभागाच्या दृष्टीनं हे राजकारण। आपल्या सगळ्यांकरता मदतीचं, या विभागाला मदतीचं असं आहे, ते थांबवलं गेलं आणि म्हणूनच 9 तारखेला आंदोलन केलं जात आहे। सत्यजित तांबे आमदार आहेत, ते पुढाकार त्यामध्ये घेत आहेत। मला असं वाटतं की आपल्या भविष्य काळाच्या दृष्टीनं, पिढ्यानपिढ्याच्या भविष्य काळात, हे काही एखाद्या 5-2 वर्षाचा विषय नाहीये, पुढच्या 100 वर्षाचा विषय जर असेल तर ते आपण सगळ्यांनी गांभीर्यपूर्वकच घेतलं पाहिजे, या मताचा मी स्पष्टपणे आहे। जिल्हा बँकेच्या वरती कायम वर्चस्व राहिलेलं काँग्रेस आता महायुतीमध्ये देखील 2 गट पडण्याचं दिसत आहे। नेते वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहेत। राधाकृष्ण विखे सध्या शांत भूमिका बघण्याची भूमिका घेत आहेत। नाही, मी एक पाहिलेलं आहे की मी 4 निवडणुका मी स्वतः पुढाकार घेऊन केलेल्या आहेत। आम्ही निवडून दिल्यानंतर संचालक मंडळ तिथे जातं आणि नंतर मात्र अपेक्षित ज्या पद्धतीनं एक जीवानं राहिलं पाहिजे, एका सूत्रानं राहिलं पाहिजे आणि बँकेचीच काळजी घेतली पाहिजे, शेतकऱ्याची काळजी घेतली पाहिजे, संस्थांची काळजी घेतली पाहिजे, असं होताना मला दिसलं। त्यामुळे माझी काही नाराजी आतापर्यंत झालेल्या निवडणुका आणि त्यामध्ये आलेले संचालक निवडून आणि त्यांनी केलेलं कामकाज या बाबतीत निश्चितपणे आहे। आता मी पुढाकार घेऊन सगळ्यांना एक केलं होतं, राजकारण इथं नसतं, सगळेजण एकत्र येतात आणि चालवतात। परंतु आता मी म्हणतो आहे की आता पाहूया काय होतं ते, आता काय कोण कसं काय करतंय हे पाहतोय मी, म्हणजे वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये मी आहे। तुम्ही वेट अँड वॉचची भूमिकेत आहेत, विखे पाटील वेट अँड वॉचची भूमिकेत आहेत, मात्र राम शिंदे आता जिल्ह्यातील सर्व नेत्यांना भेटतायत। कुठंतरी तो अधिकार त्यांचा आहे ना, शेवटी असं आहे की ते सभापती जरी असले तर या जिल्ह्याचे आहेत आणि संस्थांमध्ये भाग घेण्याचा अधिकार त्यांचा तो आहे। ते जर सगळ्या जिल्ह्यात मध्ये फिरत असतील तर आमची काही हरकत असेल, कारण नाही, हा एक प्रक्रियेचा भाग आहे। राज्यातील काँग्रेस सक्रिय नाहीये, फक्त अध्यक्ष फिरताय, बाकी काही लोक सगळीकडे फिरतायत, फक्त तुम्ही जर मदत केली तर ते दिसतील। खंडार अमोल खताळ जे आहे त्यांची आमदारकी धोक्यात आहे अशी
काय नेमके आपण त्या नाही नाही, असं आहे का, माझ्या काही हरकती आहेत, माझे काही आक्षेप आहेत आणि त्या पद्धतीनं मी माननीय हायकोर्टामध्ये ते मांडलेलं आहे, उच्च न्यायालयामध्ये, आणि त्यावर कारवाई चालू आहे. पाहायचं काय होतं ते.